तर नमस्कार सर्वांचं या ठिकाणी आता मनापासून स्वागत आहे. मॅच क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि विशेष मावळ वर्सेस भिवंडी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मॅचमध्ये मजा येणार आहे. यात कुठल्या प्रकारची शंका नाही, कारण दोन्ही संघाचं अस्तित्व काय या मॅचमधून दिसून येणार आहे आणि आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आता कोण कोणावरती मात करतंय हे पाहायला मजा येणार आहे. एका बाजूला असेल टीम जय भगवान क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात आहे बालाजी ॲकर्स, अर्थात जय भगवान क्रिकेट क्लब मावळ आणि बालाजी ॲकर्स भिवंडी. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र अडवला जातो आहे. कोणत्या प्रकारची धाव येताना पाहायला मिळत नाही. एक आनंद चव्हाण इन ॲक्शन मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला निहाल तुसामत अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हिमांशू टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा फटका थोडासा मिस टाइम निश्चित आहे. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, विकेटचं होतंय पतन. पहिला झटका निहाल तुसामद. बॅक टू द पॅव्हिलियन. इसके बाद बैट का टॉप पिट लगने के बाद एक अच्छे तरह कैच फील्डर ने वहाँ पे लपका है और पहली विकेट आ चुकी है. कुछ भी रन नहीं है, बिंदी के ऊपर आई हुई है ये पहली विकेट हमने देखी है. निहाल तो समत 0 रन पर आउट. हिमांशू पाटील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतो आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये निहाल तुसामद होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठी चर्चा अनेक दिवसापासून सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीची नक्कीच जी चालू होती आणि अगदी आपण पाहिलं की आजपासून मात्र झालेली सुरुवात. येणारा 5 दिवस तुम्हाला ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तालुकास्तरीय हा उद्या देखील असणार आहे. विविध तालुक्यातील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि या नक्कीच चांगल्या चांगल्या मॅचेस दिवसभराच्या सत्रात क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या देखील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी करायची आहे. सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2024 अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला दिवस, शेवटच्या 2 मॅचेस बाकी. लॉफ्ट केलाय अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूचा करेल पाठलाग. चेंडू अडवलाय सीमारेषेच्या आतमध्येच. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत. त्या 2 धावा धावफलकावरती अगदी येत आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्यानं खातं देखील खुललंय जय भगवान क्रिकेट क्लब मावळ टीमने. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होईल. बालाजी ॲकर्स भिवंडी टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. हिमांशू षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर मात्र 2 धाबा धावफलकावरती लाला आणि दुसऱ्या बाजूला आनंद चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मिडॉनच्या दिशेला चेंडू पोहोचेल, त्या ठिकाणी कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका जो खेळू दिला जात नाहीये. 5 षटकांची मॅच आहे आणि आपण पाहतोय धावफलकावरती 2 धाबा. हिमांशू पाटीलचं षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना. दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. ओ तेज तर्रार गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. एका यशस्वी षटकाची होईल सांगता. एका षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हिमांशू पाटीलचं पहिलं षटक संपताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलं, खूप जोरदार अगदी चेंडू येताना पाहायला मिळाला होता. तिथे आपण हिमांशूचं कौतुक आहे. खूप मोठं नाव आहे हिमांशू पाटील. आपण पाहतोय प्रोफेशनल टीममध्ये सुद्धा अगदी आपण पाहतोय.
बालाजी एकच भिवंडी या टीममध्ये अगदी आपण सातत्याने अगदी आपण पाहिले हिमांशू पाटील हे खेळताना आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं तर जे भगवान क्रिकेट मावळ हा कच्च्या गुरुजी चेले निश्चितप्रमाणे आहे. समोर आहे आनंद चव्हाण, आता जो 6 चेंडू कॉन्ट्रॅक्टच्याच बाजूला होता आणि आता दुसऱ्या षटकातील असणाऱ्या पहिल्या चेंडूसाठी किरण पाटीलच्या समोर आनंद चव्हाणला आपण पाहणार आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की इथे मॅच आनंद चव्हाणकडून कशा प्रकारे सुरू होते ते आपल्याला पाहायचं आहे. 2च धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मावळ वर्सेस भिवंडी ही लढत मैदानाच्या आत. यावेळेस अगदी आपण पाहिले आनंदच्या बॅटमधून चेंडू पोहोचलाय, लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीचे येते खणकडे चौका, 4 रन. आत होताना जो आपण पाहिलेला आहे लाला आलाय आता स्ट्राईकला. मॅच क्रमांक 9 अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपल्या सर्वांची असणारी लाडकी पथडीकरांसाठी ही मेजवानी अगदी आपण पाहतोय जी आपल्याला पाहायला मिळते आणि इथं आपण पाहूया थोडीशी चर्चा. 2 पंच तर करतायत. नो बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि पुढचा चेंडू असेल कारण ही क्रिकेटची स्पर्धा ठरते सातत्याने. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथ्या पर्वामध्ये सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. आमच्या दत्ता पवार नेहमी मानतात उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज सय्यार. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आणि त्याच्यावरती झेल तरी अगदी आपण पाहतोय सुटला गेलाय. प्रवीण, जर झेल झाला असता तरी फलंदाज नाबादच असता, पण झेल झाला नाही आहे. इथे झेल झाला काय किंवा नाही झाला काय, काही फरक पडेल का, काय वाटतं इथे या चेंडूवरती जो फ्री हिटचा चेंडू होता? तर नक्कीच फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद नक्की ठरू शकतो. त्यामुळे काही फरक पडला नसता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू फील्ड केला जातो आहे आणि या धावफलक षटक क्रमांक 2 चालू असताना अगदी या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं ते 9 धावसंख्येवरती. जे भगवान मावळ टीमला फरक पडला नसता, पण बालाजी एकर्स भिवंडीला फरक पडला असता का? अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी आपण पाहतो कधी कधी झेल होत जरी झाला तर फलंदाज नाबाद असतो आणि तिथं सुद्धा आपण पाहतो की झेल सुटले जात आहेत. पण एक गोष्ट तितकीच खरी, झेल झाल्यानंतरचा आणि झेल सुटल्यानंतरचा फरक एवढाच आहे. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स लेवल काय आहे ते निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय. बराचसा मित्रपरिवार आपल्याला जो पाहायला मिळतो या स्पर्धेचे असणारे सर्वा अमोलजी शिरसाट यांना आपण पाहत होतो. आमचा कॉमेंट्री पॅनल निश्चित संदेश सर आहेत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आमचे ऋषी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमोल सर आहेत आणि ऑर्गनायझर त्याचबरोबर एक चांगले क्रिकेटर आहेत. सगळ्या मित्रपरिवाराला एकत्र आणण्याचं काम आमचे अमोल शिरसाट नेहमी करत असतात. नुसतेच ऑर्गनायझर म्हणून नाही, पण एक चांगला जवळचा मित्र म्हणून कित्येक मित्रांच्या सुखदुःखात येणारा माणूस आहे. मनीष पाटील सर आहेत, निवेदन पण करतात आणि त्याचबरोबर चांगले समालोचक पण आहेत. आमचे टेनिस क्रिकेट टीम संदेश पिलाने यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि संदेश सरांचे कामही तितकं ताकदीचं आहे आणि थोडीशी चर्चा निश्चितप्रमाणे करतायत. अमोल सरोवर सर आजचं काम कसं झालंय, कसं वाटतंय किंवा कॉम्बॉक्समध्ये निश्चितप्रमाणे बरोबर तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते ते काय, ही कॉमेंट्री बरोबर जी काही चर्चा आहे कॉमेंट्री बरोबर म्हणजे गोपी सर आहेत, त्याचबरोबर आमचे प्रशांत आदोडे सर आपल्याला जे पाहायला मिळतात यांच्याबरोबर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. ही चर्चा नाही की तुम्ही कुठून आलात, कसे आलात, ट्रेनने आलात का, बसने आलात का, ही चर्चा नाही आहे. या स्पर्धेबद्दल ही चर्चा आहे
की या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आजचा 2 दिवस संपन्न झालेला आहे. उद्या अजून 4 दिवस आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचे बाकी आहेत. या 4 दिवसामध्ये आज जे निश्चितप्रमाणे घडले त्यामध्ये आपण कुठं कमी पडलोय की नाही हे मात्र चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. इथं 2 षटकं संपलीत आणि जय भगवान मावळ संघ आहे 1 गड्याच्या मोबाईलमध्ये 9 धावा असूनही या डावातल्या 3 ओव्हर्स याच्या बाकी आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना आपण पाहतो आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतो आहे 9 या धावसंख्येवरती. दीपेशला आपण निश्चितप्रमाणे एस्टनच्या पाठीमागे पाहिले. सुरुवातीला दीपेशनं थोडासा बराचसा पुढं आला होता. चेंडू लावण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे, पण अगदी आपण पाहिलं की फलंदाज खूप दूरवरती होता आणि तदनंतर आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळाली की दीपेशचं काम खूप सुंदर होताना पाहायला मिळाले. कारण दीपेशने वाजवली टाळी, त्याचं नाव आहे दीपेश माळी. व्हाईट बॉल जरी असेल तरी अगदी आपण पाहतो विकेट लालच येताना पाहायला मिळाली. 10 धावा आहेत 2 गड्याच्या मोबाईलात. नवीन फलंदाज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल अमोल जाधव. खूप मोठं नाव आहे म्हणजे शिवनेरच्या चषकामध्ये अगदी आपण पाहिलं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या गडावरती झाला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं जे मैदान आहे त्या शंकरराव बुट्टेपाटीच्या मैदानावरती 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 103 104 धावा बनवत असताना 96 धावा ह्या अमोलच्या होत्या. ती पारी आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि अविस्मरणीय गोष्ट निश्चितप्रमाणे आहे. नक्कीच नक्कीच अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. परंतु आता करम पाटील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी नक्की ठरवलाय अमोल जाधवचा. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे. धावफलक स्थिर 10 धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, चांगली गोलंदाजी करम पाटीलची अगदी आपण पाहतो आहे. सातत्यानं त्या ठिकाणी अगदी शरीरापासून दूर चेंडू जे ठेवले जात आहेत. अमोल जाधव लागोपाठच्या 2 चेंडूवरती अमोल यांना मात्र उभं करून ठेवले. 10 रन ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला हा फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती येईल. चेंडू सुसाट वेगात सीमा पार होतोय. धावसंख्या घेते आकार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय सनसनीत चौकार. अगदी आपण पाहतोय तो वरचा शफल झाला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिले की बॅटमध्ये चेंडू आला आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर एक चांगला फटका येताना पाहायला मिळालाय आणि एक चौकार आला आणि चौकाराच्या रूपाने धावसंख्येला एक चांगला आकार पण आलाय. 14 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलला. पहिल्या 2 चेंडूवरती करम पाटील यांचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक आक्रमक स्फोटक फटका अमोल जाधव यांनी खेळून काढला आणि चौकार वसूल केला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 14, 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जारी असताना उद्या देखील तालुकास्तरीय हाफ आपल्याला नक्कीच जो पाहायला मिळेल. हा फटका आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. अमोल जाधव ऑन फायर. थँक्यू. थोडीशी संत आणि शांत झालेली सुरुवात. आता मात्र आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. चौकारा पाठोपाठ ठोकलेला षटकार अमोल जाधवच्या बॅटमधून आपण पाहिला. मिड विकेटच्या दिशेला हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूवरती. फेकी त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या हातात पोहोचली. तोपर्यंत वेगवान सिंगल पूर्ण केली जाईल आणि या धावफलक 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना करम पाटीलचं षटक आहे. करणवरती आक्रमण केलंय अमोल जाधवने, कारण 21 धावा म्हणत असं 5 चेंडूत 11 धावा आहेत अमोल जाधवच्या.
आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय जो अतिशय महत्त्वाचा आहे. रिवर्सचा फटका, शतरक्षक येईल चेंडूच्या खाली, विकेटचं होईल पतन, फलंदाज होतोय बाद. आनंद चव्हाण पुन्हा एकदा परतताना पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळून काढले, 5 चेंडू आणि 5 धावांवरती निराशजनक स्थितीत आनंद परतताना पाहायला मिळतो आहे पॅव्हेलियन मध्ये. आनंदची सगळ्यात मोठी विकेट आहे त्याला पाहायला मिळाली. रिव्हर्स स्ट्रोक खेळला, परफेक्ट टायमिंग होता, ताकद पण होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. आणि नाव जरी आनंद असेल पण आता तो दुःखात आहे, कारण एक चांगली विकेट त्याला पाहायला मिळाली. 3 षटकं संपली, 3 बाद 21 धावा आपल्याला पाहायला मिळाले. ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल tenniscricket.in हा लोगो निश्चितप्रमाणे तर पाहायला मिळतोय, पण संदेश सरांना आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी संदेश सर खूप मोठं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार त्यांच्या मनामध्ये सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेष चर्चासत्र जे आहे हे सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. आणि नेहमीच आपल्या कामासाठी हजरजबाबी असणारा, आपल्या कामामध्ये नेहमीच स्वतःला झोकून देणारा आणि नेहमीच आपण म्हणतो ना की काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न हा संदेशचा असतोय. आणि त्यांचं मात्र कौतुक असेल सगळ्या टीमचं. tenniscricket.in ची जी फॅमिली आहे, जो परिवार आहे, संतोष नाणेकर अँड टीम, त्यांचं मनापासून ठिकाणी कौतुक असणार आहे. चौथं षटक सुरू झालं आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय फलंदाज थोडासा शफल झालाय आणि हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल. आर्यन भोईर यांनी आणि अगदी आपण पाहतो आहे त्रिफळा बाद होताना पाहायला मिळतोय अमोल जाधव. आक्रमक फलंदाजी करत होता अमोल परतताना पाहायला मिळतोय. पण याच्या अगोदर अमोलने जे काही एक षटकार एक चौकार खेळला होता तो अशा प्रकारचा सफल झाला होता, पण त्यावेळेचे जे चेंडू आहे तो थोडासा अगदी आपण पाहतो चेंडू लेग ब्रेक होताना पाहायला मिळायचा, पण यावेळेस अगदी आपण गोलंदाज थोडासा हुशार निघालाय. या दरम्यान अगदी आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय निलेश ढगे, भाजी बावळचा हा खेळाडू निश्चितप्रमाणे आहे आणि खूप मोठं नाव आहे निलेश ढगे याचा. आणि आज ती इनिंग ती पारी निश्चितप्रमाणे खेळावे लागणार आहे, कारण 14 षटक अगदी आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निलेश ढगे या दरम्यान बॅकवर्डसारखा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. भूषण स्ट्राईकला एक धाव मिळेल, भूषणचं खातं या दरम्यान जे खुललं गेलं आणि धापालकावरती धावसंख्या जी आहे 23 धावा आहेत. 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. आज 2-3 मॅच संपल्यानंतरची जी काही धावसंख्या आहे ना ती अचानक कुठेतरी नाही का एखाद्या तापलेल्या तव्यावरती कुठेतरी गरम पाणी टाकावं आणि तो तवा थंड व्हावा तसे गळपट्टी झालेले आहे. जिथे मोठमोठे फटके येत होते तिथे धावफलक अचानक थांबलेले अगदी आपण पाहिलेत. इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फिकीसुद्धा सुरेख आहे. एक धाव परत एकदा मिळेल, ती निलेश ढगेला मिळणार आहे आणि धापालकाची धावसंख्या आहे ती असेल ती 2 धावा आहेत. 2 चेंडूमध्ये निलेश ढगेचे आहेत, 1 चेंडू 1 धाव भूषण साहनीचे आहे. आणि आत्ता 4थ्या षटकातील 2 चेंडू यायचे बाकी आहेत, 4 बाद 24 धावा आहेत. आर्यन तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरावरती येऊ दिला भूषणने, शरीरापासून अगदी आपण दूर ढकलताना पाहिलंय. आर्यन भोईरचं मात्र कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा आहे, लाईन अँड लेंथ अतिशय सुरेख असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सिंगल 4 चेंडूवरती त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट घेताना आपण निश्चितप्रमाणे त्याला जे पाहिलेलं आहे असं असणारा मात्र एक आर्यन जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा परत एकदा फटका, तिथे चेंडू लॉंग ऑफला पोहोचलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल परत एकदा आणि एका सिंगलवरती समाधान मानलंय ते निलेशने. धाबलगीकडे पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 26 धावा, 26 लॉस ऑफ 4 विकेट इन 4 ओव्हर कंप्लीट. 1 षटक बाकी राहिलेले आपण पाहतोय. स्पोर्ट्स किंग बुक प्रेझेंट्स शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी ऑर्गनाइज बाय शिरसा स्पोर्ट्स. याचे ओनर आदरणीय अंबादास अर्थात अमोल शिरसाट सर आहेत. पॉवर बाय कायनेटिक ग्रीन. ट्रॉफी स्पॉन्सर बाय बालाजी क्लब राजकोट. बॉल स्पॉन्सर्ड बाय 70-70 स्पोर्ट्स. किट पार्टनर सावली क्रिएशन. ग्राफिक डिझायनर बाय YSI.
दुबई. असोसिएट स्पॉन्सर्स 1/9 बुक, आनंद मार्बल्स, रुद्रा स्पोर्ट्स, रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर tenniscricket.in and इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. मनापासून मात्र या सगळ्या टीमला धन्यवाद द्यावे लागणार आहेत. पल्लवी मॅम आणि त्यांची टीम अगदी आपण पाहतोय खूप सुंदर काम करताना पाहायला मिळते. यांचे मात्र कौतुक करावं लागेल. त्यांनी जे जे इव्हेंट हातामध्ये घेतले ना प्रवेश, ते सगळेचे सगळे इव्हेंट सक्सेसफुल इव्हेंट होताना पाहायला मिळालेले आहेत. स्क्वेअर कटचा फटका आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे 2 धावा पूर्ण केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र जारी होतंय. करम पाटील चेंडू हातामध्ये घेताना जो पाहायला मिळतो आहे. आर्यन भोईर यापूर्वी टाकलेले षटक फक्त 5 धावा आर्यन भोईर यांनी मात्र खर्च केल्या होत्या. या आहे शेवटचं षटक. निलेश ढगे एक आक्रमक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टरक्षक आलाय चेंडूवरती. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. करम पाटीलचा हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 5 चेंडू 5 धावांवरती निलेश ढगे खेळताना पाहायला मिळतो आहे. भूषण सहानिक 2 चेंडू 2 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. दिवसभराच्या सत्रात चांगली कामगिरी राहिली आहे भूषण सहानी यांची देखील. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करम पाटील यांचं. 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2024चा थरार अगदी आपण या ठिकाणी पाहत आहेत. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. चेंडूला त्या ठिकाणी दिशा दिली आहे. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. अगदी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल 29 वरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक 5 त्या ठिकाणी जारी असताना. प्रवीण सर, एक गोष्ट आपण आवर्जून पाहिलेली आहे की जसजशा एक 7व्या-8व्या मॅच सुरू झाल्यात ना तेव्हापासून 30-35 धावा सातत्याने होताना पाहायला मिळालेले आहेत. पण या मॅचचं एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेचं आजच्या दिवसभराचं एक वैशिष्ट्य आहे. आजची सरासरी ही चांगली सरासरी मानली गेलेली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत या डावातले. या दरम्यान पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फटका आहे ऑन साईडच्या दिशेला. शतरक्षकची त्याच्या सपळीनं चेंडूवरती येतोय. सिंगल मिळेल, 1 धाव मिळेल. करम पाटील कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू दिला नाही. अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये नक्कीच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश ढगे आणि या भूषण सहानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय भगवान क्रिकेट क्लब मावळ ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. पुन्हा एकदा हा चेंडू आता वाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. बालाजी एकर्स भिवंडी टीमकडून या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. कारण आपण प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू जो दिलेला आहे पाहूया आपण. ॲक्शन रिप्लेमध्ये परत एकदा आपण पाहू. फेअर डिलिव्हरी आणि इनिंग संपली. 30 धावा आहेत, टार्गेट 31. करम पाटीलनं देखील अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे केली. शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला होताना आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावा बनवल्यात. 31 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 31 इज टार्गेट. प्रेक्षकांना सांगू इच्छितो उद्या देखील तालुकास्तरीय हाफ आहे. आपण मोठ्या संख्येनं उद्या देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहावं. विविध तालुक्यातील नामांकित फलंदाज गोलंदाज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. बालाजी धूम परभणी आणि बालाजी एकर संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. लगेच यायचंय. बालाजी धूम परभणी आणि बालाजी एकर्स भिवंडी दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी लगेच यायचंय.
30 धावा झालेले. तुमचे एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात आहेत आणि त्याच्यामुळे शहानिशा आपण करतोय. एक्स्ट्रा मेंबरचं तेच काम आहे की स्कोरिंगवर लक्ष देणं आणि ते लक्ष दिलं जाते. तर जय भगवान क्रिकेट क्लब या संघाने 30 धावा बनवल्या आणि 31 धावाचं लक्ष. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील चंद्रकांत शेट्टी सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर येणार आहे. खऱ्या अर्थाने खरंच प्रभावित केलं. मागील मॅच जिंकता जिंकता हरले, परंतु परभणीची टीम आजच्या दिवसातील सर्वात प्रभावित करणारी टीम होती. बालाजी एकर्स म्हणजे जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली टीमसुद्धा खूप चांगली खेळते. महत्त्वाची मॅच असेल. टॉस स्वतः अंबादासजी शिरसाट सरांच्या शुभ हस्ते. यस, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि जास्त काय विचारणार नाही. तुमचीच मॅच सुरू आहे. जयजी काय म्हणाल? बॅटिंग करणार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परभणी आपणही खूप चांगले खेळलात. क्षेत्ररक्षणासाठी जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. क्रिकेट रसिक हो, हाही सामना तेवढाच महत्त्वाचा असेल. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. उर्वरित मॅच अगदी चुरशीच्या आहेत, कारण या मॅचवर बाकीचं गणित असणार आहे. त्यामुळे आवर्जून tenniscricket.in पहा. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. लो स्कोरिंग बॅटल हाय व्होल्टेज बनेल का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पण पहिली 2 षटकं जी गोलंदाजांच्या पक्षात गेली तर मग प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याच्या निकालाकडे लागणार. आणि पाहूया ती 2 षटकं त्या दर्जाची पाहायला मिळत आहेत का. प्रशांत सर, आपण जर आजच्या वेळापत्रकाकडे पाहिलं तर बालाजी एकर्स या संघाने एक हाती सत्ता चालवलेली आहे आणि या सामन्यात सुद्धा पहिल्या डावात चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली. अगदी बरोबर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा बोलबाला राहिला आहे. दुसऱ्या बाजूला परभणी संघाबद्दल म्हणजे चर्चा होते, कारण हा संघ अगदी दुरून आलेला संघ आहे आणि सातत्यानं आपण त्यांना या भागामध्ये बघत नाही. परंतु त्यांनी केलेली कामगिरी, काही खेळाडूंना केलेला जो परफॉर्मन्स होता तो वाखाणण्याजोगा होता. आता मावळ संघ त्याच्याही वरती नजर आहेत. मावळ संघ आपण सातत्यानं बघत आलेलो आहे आणि त्यांच्याकडे देखील प्रतिभाशाली खेळाडू आहे. परंतु कधी कधी काय असतं, तर कागदावरती वाघ असतात. ते खेळाडू मैदानावरती प्रत्यक्षात चांगली कामगिरी करू शकले नाही आणि मग चांगलं टीमवर्क होत नाही आणि मग कदाचित त्या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना आपल्याला पराभवाला देखील सामोरं जावं लागतं. तर विजय आणि पराभव याच्यामध्ये देखील लढाई मैदानावरती आपण पाहतोय. सूरज खेणे आणि श्याम सुद्री, भावळे आणि टेमगर, भिवंडीतील हे 2 गावं आणि त्यातले हे 2 सुपरस्टार, 2 स्ट्रायकर बॅटर्स सूरज आणि श्याम. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार. निहाल हलक्याने बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अलॉन्ग द ग्राउंड बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. पहिल्या चेंडूवर एक सिंगल होते पूर्ण. बालाजी एकर्स भिवंडी. निहाल की जो गेंदबाजी खास करके बहुत बढ़िया रही है, निखर के आए और 11 गेंदे या 10 गेंदे जब आप डॉल डाल रहे हैं तो बहुत बड़ी उपलब्धि. विकेट क्या मदद कर रही है जिस तरह से निहाल की गेंदबाजी हुई है और जो परभनी के प्रमुख गेंदबाजों ने जो गेंदबाजी की वो देखते हो क्या विकेट का असर है या रात में एक बार फ्रंट बैट में आप खेल रहे उसका असर है. एकूण 9 सामने आज आपण पाहिले. ज्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 50शी खूप कमी संघांनी ओलांडलेली आहे. त्याचमुळे आपण स्टॅटिस्टिकली हा असा विषय मांडू शकतो की गोलंदाजाचा दबदबा तर खेळपट्टीवर राहिलेला आहे. हलक्याने बॉलला ग्लाइड केले. क्षेत्ररक्षक होते गल्लीमध्ये. बॉलवर पोस्तील थ्रो करते तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण धावसंख्या पोहोचते बालाजी एकर्स भिवंडीची बिनबाद 2. फ्रंटलाइन गेंदबाज निहाल तुसामत गेंदबाजी कर रहे हैं और सूरज के ने 1 पर बल्लेबाजी करते हुए शाम का नाम भी बहुत बड़ा है. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. बालाजी भिवंडी जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन ज़रूर किया है. जय भगवान क्लब की बात करें तो मावल की टीम ने शुरुआत इतनी अच्छी नहीं की थी, लेकिन धीरे धीरे उनकी गाड़ी भी बैटरी पर आ रही है. अच्छा स्ट्रोक हवा में खेल दिया और गेंद के नीचे खिलाड़ी आउट. सफलता मिली है. टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा होगा क्योंकि विकेट गिर गया. निहाल को विकेट मिला. निहाल अगर बात करें तो मनीष हमेशा विकेट टेकर गेंदबाज माने जाते हैं. फर्स्ट विकेट सूरज के ने बैक टू द पैवलियन. अहो, सामन्यामध्ये आता ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वाढू लागलेली आहे. निहाल तुसाबड यांच्यासाठी आजचा दिवस खूप
लक्षात राहणारा ठरणार आहे, कारण 11 चेंडूने लगातार डॉट्स हाताळले होते आणि त्याच गोष्टीचा आढावा घेतला आणि तशाच दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल राहिले तर मग या सामन्याचा निकाल सुद्धा शेवटच्या टप्प्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल आले आणि त्यानंतर सूरज किणेला बाद करण्यात सफलता मिळालेली आहे निहाल तुसामधला. सैयद और निहाल तुसामत ने हमेशा अच्छा प्रदर्शन किया है. स्कोर फिलहाल 2 रन 1 विकेट के नुकसान पर और भिवंडी के वंडर बॉय बीच मैदान पर जयेश चांगली कॅप्टन्सी जयेशने निभावलेली आहे. पर्याय कसे यूज करायचे, कसा फायदा मिळवायचा त्याचा अनुमान प्रत्येक सामन्यामध्ये योग्य ठरलेला आहे. दरम्यान हलक्याने बॉल फ्लिक केलं, एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईकवर श्यामला आणलं, धावसंख्या 3 एक गडी बाद. मनीष, जेव्हा आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतो आणि तिथले पराभव विजय या सगळ्याचा अनुभव आज जयेशच्या पाठीशी आहे. भारतातल्या अनेक स्पर्धा तो खेळला, भारताच्या बाहेर जाऊन देखील खेळलाय. त्यामुळे आज तो अनुभव संपन्न असलेला कॅप्टन आपण अनुभवलेला आहे. जयेश पाटील एक प्रत्येक येतोय, धावफलक क्रमांक 3 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, वळणारा चेंडू आहे. बॅट्समन खरं तर स्टिअर करण्याकरता गेला परंतु बीट झालाय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी निहालला तुसामतकडून आपल्याला पाहायला मिळते. 1999ला पदार्पण केलं खरं तर जयेश पाटीलने आणि गेल्या 2 दशकांहून जास्त क्रिकेट जयेशने खेळलेलं आहे. व्यवसाय क्रिकेटचा अनुभव आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. श्याम स्ट्रायकर एंडला, पण निहाल आपला अनुभव पणाला लावतोय आणि या सामन्याची सुरुवात गोलंदाजीच्या बाबतीत चांगली करतोय. जय भगवान क्रिकेटला मावळची 31 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकात फक्त बनवलं बालाजी एकर्सने 3 धावा जिंकण्यासाठी. 24 चेंडू 28 धावांची गरज. क्या ज़बरदस्त गेंद थी, जल्दी भाप लिया था कि बल्लेबाज का जो ट्रिगर मूवमेंट क्या है, टेलीग्राम मिल गया था निहाल तुसामत को. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए पहले ओवर की कहानी केवल 3 रन और बहुत महत्वपूर्ण 1 विकेट. इससे पहले मेरे जो साथी कलेक्ट कमेंटेटर उनके साथ मैंने एक चर्चा की थी. अभी जयेश 1 पर खेल रहे, शाम 1 पर खेल रहे, 1 विकेट आपने खो दिया. पहले ओवर में केवल 3 रहे, लेकिन साझेदारी बहुत इंपॉर्टेंट है. चाहे गेंदबाजी की बात करें या बल्लेबाजी की, तो साझेदारी बहुत इंपॉर्टेंट रहेगी दोनों तरफ. आपण फलंदाजीच्या भागीदारीचा उल्लेख करत आहे, पण मी आता गोलंदाजाच्या बाबतीत हे सांगेल की निहाल या एकट्या गोलंदाजाने चांगली कामगिरी करून चालणार नाही, तर एकूण एक प्रत्येक गोलंदाजाला ते 100% एफर्ट्स लावावे लागतील. निलेश ढगे हे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकर पाहायला मिळतात आणि पाहूया निलेश तशी साथ देत आहेत का निहालला, आणि ती साथ जर मिळाली तर मग रंजकता या सामन्याची वाढेल आणि त्याचमुळे आता हा लो स्कोरिंग सामना सुद्धा चांगल्या पद्धतीने समाप्त होईल. बालाजी एकरची धावसंख्या 3 धावा एक गडी बाद. मनीष, आणखीन एक पैलू आहे, म्हणजे एका बाजूला आता जय भगवान संघ जर जिंकला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, दुसऱ्या बाजूला आपण बालाजी संघ जिंकला तर एकूण आजच्या दिवसभराच्या शेड्यूलवरती काय परिणाम होऊ शकतो हे देखील महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती दिनेश ढगे गोलंदाजी करण्याकरता सज्ज, खेळण्याची जबाबदारी जयेश पाटील, भिवंडीचा वंडर बॉय मैदानावरती. हे षटक देखील महत्त्वाचे. 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. ओहो, काय फटका सजवला ऑन साईडला, गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. काय ठोकला, अप्रतिम फटका जयेश पाटीलच्या बॅटमधनं. षटकार. क्रिकेटची त्याला आवड मोठी, जाईल तिथं होतंय गर्दी भारी. परदेशातही जाऊन धावली अमोल भाऊंनी आपली ख्यात. अभिमानाने प्रत्येक फलंदाजाचा एक सिग्नेचर स्ट्रोक असतो आणि हा सिग्नेचर स्ट्रोक आहे जयेशचा. कित्येक वर्षांपासून त्यांना तो स्ट्रोक खेळताना आपण पाहिलेला आहे. झोपेतून उठवलं आणि त्यांना स्लॉ हिट करण्यासाठी सांगितलं तर ते लिहिलेल्या ते स्ट्रोक सजवू शकतात. आणि आता प्रेशर बिल्टअप होत होता आणि त्या प्रेशरला रिलीज करणारा षटकार जयेश पाटीलच्या वतीने बालाजी एकर्स या संघाला मिळाला. धावसंख्या 9 एक गडी बाद. अच्छा कनेक्शन था, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था और जैसे कि आपने कहा ये पसंदीदा स्ट्रोक है इनका. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. दिनेश ढगे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, गेंदबाजी करने का जयेश 7 पर खेल रहे हैं और शाम 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ज़्यादा आगे गेंद स्लॉट पे गेंदबाजी करेंगे तो वो अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने वाले. लेकिन अब मैं देखना चाहूँगा क्या निलेश कमबॅक करेंगे इस मुकाबले में. करावंच लागेल. या स्पर्धेत टिकायचं असेल तर मग ते प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत तुम्ही आहात या मैदानात तो करावाच लागेल. स्विच हिट, बॉल कंडक्शन, या ठिकाणी बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेनं आणि बघा क्षेत्ररक्षण सुद्धा वरच्या दर्जाचं पाहायला मिळालेलं आहे. सर्कलचा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेरचा बॉल जाता जाता अडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. 2 धावा मिळत आहेत बालाजी एकर्सला. धावसंख्या 11 एक गडी बाद. बहुत बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन जयेश पाटिल द्वारा 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए रिवर्स स्विप खेलने का प्रयास किया गया था, इस बार कदम का इस्तेमाल किया गया. गेंद बहुत अच्छी है, टप्पा खाते उछाल मिला था
और टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को कवर क्षेत्र में खेलना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। जयेश 10 पर खेल रहे, जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल अब देखिए इतना बड़ा भी नहीं है। 12 रन स्कोरबोर्ड पर है, 1 विकेट आपने खो दिया। दूसरा ओवर प्रगति में निलेश डगे के इस ओवर में मनीष बहुत महत्वपूर्ण 9 रन आए हैं। 9 धावा आलेले आहेत, पण आता अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। प्रत्येक गोलंदाजाला 6 ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि पहिल्या 3 ऑपॉर्च्युनिटीजवर निलेश थोडेसे महागडे ठरलेले आहेत। पण मागच्या काही सामन्यांचा आढावा घेतला तर निलेश उत्तरार्धामध्ये चांगलीच कामगिरी करतात आणि पाहूया ती कामगिरी जय भगवान क्रिकेट मावळ संघासाठी निलेशच्या वतीने पाहायला मिळते का। 21 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे। बालाजी एकर्सला श्याम घेतात 1 वर, जयेश 10 वर। बॅकफुटला गेले, शफल झाले, ऑन साईडला आडव्या बॅटनं हा स्ट्रोक खेळलेला आहे। मिड विकेटला शतरक्षक पोहोचतील बॉलवर आणि संयम श्यामचं पाहायला मिळते। एका बाजूला जयेश ॲग्रेसिव्ह खेळत आहेत आणि श्याम टेम्परामेंट बाळगत आहेत। धावसंख्या 13 गडी बाद। यही तो क्रिकेट की परिभाषा है। एक तरफ अगर बल्लेबाज का फॉर्म अच्छा चल रहा है तो उनको मौका देना चाहिए, दूसरी तरफ से इत्मीनान के साथ दूसरी एंड की तरफ जाके उनकी बल्लेबाजी देखना पसंद कर रहे श्याम। स्कोर 13, 1 विकेट के नुकसान पर। और ये खराब शॉट था, इतना अच्छा शॉट नहीं था। फिलहाल बल्लेबाज बीट हुए जयेश पाटिल। बहुत अच्छी गेंद थी निलेश डगे द्वारा। 19 गेंदे 18 रन चाहिए। इसका मतलब मनीष मैच अभी भी बना हुआ है। 1-2 अच्छी गेंदे, 1-2 विकेट से कहानी एक बार फिर बहुत रोचक बन सकती है। कठीण आहे पण अशक्य नाही, निलेशसाठी तर नाहीच नाही। ऑन साईडला लिले हा स्ट्रोक खेळलेला आहे, जास्त एफर्ट्स नव्हते लावले या स्ट्रोकमध्ये, फक्त एकादेवीचाच मानस कदाचित जयेशच्या मनामध्ये होता। दरम्यान षटक संपते, दुसरं 2 षटकांचा खेळ समूह धावसंख्या झालेली आहे 14, 1 गडी बाद आणि जिंकण्यासाठी लक्ष थोडंसं सोपं झालेलं आहे। आवश्यकता आहे अजूनही 17 धावांची, बॉल शिल्लक आहेत 18। नक्कीच मी बालाजी एकर्स या संघाकडे थोडी चर्चा करेन। एका बाजूला आपण कौशलला पाहतोय, जे इनफॉर्म बॉलर आहेत ते रेस्ट करतायत, अजय पाटील जे भरुडीचे आहेत ते रेस्ट करतायत, योगेश भालेकर आहेत ते रेस्ट करतायत। म्हणजे काय पूर्ण संघ बांधणी जयेश पाटील पाहायला मिळते बालाजी एकच भिवंडीसाठी। इन्फॉर्म खेळाडू जेव्हा या ठिकाणी 12th मॅन म्हणून असतात किंवा ते बेंचवरती बसलेले असतात, याचा अर्थ तुमच्याकडे हेल्दी कॉम्पिटिशन आहे। म्हणजे आतमध्ये कोणाला आणायचं याच्यासाठी देखील तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल। तर हे खेळाडू इथे अस्वस्थ असतील, परंतु निश्चित अस्वस्थ असतात, काही शंका नाही आहे। निहाल तुसामत परत एकदा गोलंदाजी मार्कमध्ये आलेले आहेत। हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं ते 10 चेंडू त्याने टाकले होते आणि खळबळ माजवली, तशा प्रकारची गोलंदाजी त्याला आता करावी लागेल। जबरदस्त कॉन्टेस्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, पण आता 2 क्रिकेटर्स ज्यांनी आपली प्रतिष्ठा इभ्रत राखण्यासाठी प्रयत्न केलेले आहे ते एकमेकांसमोर पुन्हा एकदा उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक आहेत। थर्ड मॅनला पोचतील बॉलवर आणि निहालला माहिती आहे की जयेश कुठल्या झोनमध्ये कम्फर्टेबल आहे आणि त्याचमुळे बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता। फक्त 1 धाव मिळते, धावसंख्या 15, जिंकण्यासाठी 17 चेंडू 16 धावांची गरज। आता मैदानाचं जे स्वरूप आहे म्हणजे परिवर्तन एका रणभूमीमध्ये झालं आहे आणि मैदानात जर युद्ध सुरू असेल तर मैदानातले सर्व खेळाडू हे योद्धे आहेत आणि योद्धा हा कधी पाठ टाकवणार नसतो, तो मैदानात शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असतो। ते निहालमध्ये गुण आहेत, त्यामुळे मजा येते या मॅचमध्ये। गोलंदाजी मार्कवरती निहाल तो सोबत धावपलकावर धावा 15 एका गड्याच्या मुबद्यामध्ये। तिसऱ्या षटकाचा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे। गेंद बातें करने के लिए निहाल तैयार है। बहुत बढ़िया गेंद ऑन साइड पर खेल दिया, गैप ढूंढा, गेंद बॉलिंग तरफ 4 रन। 2 खिलाड़ी थे, बीच में से गेंद बॉलिंग लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। ब्रॉकआउट में गेंदबाजी करने की कोशिश, श्याम इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम। इस गेंद पर चौका, प्रेशर रिलीज हुआ। 16 चेंडूत आता 12 धावांची गरज आहे। कठीण असं वाटू लागलं होतं, प्रेशर बिल्टअप होताना कुठंतरी श्यामला देखील ते जाणवलं आणि त्यानंतर गॅप शोधत त्यांनी तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेगला। चौकार प्राप्त केलाय। पायांचं मोजमाप चेक करणारा हा चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज निहालने। परफेक्ट ब्लॉकआउट डिलिव्हरी दरम्यान 1 सिंगल होते, पूर्ण धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद। 20 जिंकण्यासाठी 11ची गरज, बॉल शिल्लक 15। समोरच्या संघाची ताकद आणि समोरच्या संघाची जर कमजोरी तुम्हाला कळली ना तर तुम्ही त्या प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी करू शकता। 15 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे। शीर्षक चॅम्पियन ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, अत्यंत दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। रिव्हर्सचा फटका तर चांगला आहे, परंतु 80 रेषेवरती प्रोटेक्शन आहे, त्यामुळे 1 धाव मिळेल। कनेक्शन चांगलं होतं, प्रोटेक्शन आहे। एका धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या आता 21 धावा एका गड्याच्या मुबद्यामध्ये। तिसऱ्या षटकाचा खेळ, 5 षटकांचा सामना। जयेश पाटील अफलातून बॅटिंग करतोय, 8 चेंडूमध्ये 13 धावा, श्यामनं केल्यानंतर 6 चेंडूमध्ये 6, 100चा स्ट्राईक रेट। पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात। पहिल्या डावामध्ये गोलंदाजी चांगली राहिली, त्यामुळे फलंदाजांसाठी हे आव्हान थोडंसं सोपं राहिलं होतं।
फुल टॉस बॉल उडवलाय मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर कॅच कंप्लीट. श्यामचा अटॅकिंग नेचर आहे, अटॅक करताना थोडेसे कमी पडले. श्याम होत आहेत बाद. धक्का दुसरा बालाजी एकर्स. भाऊंचा कोणी नाद नाही करायचा. माणूस हायलय साधा साधा अमोल भाऊंचा एकच वादा. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. जिस तरह से डीप बड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. हरमन ने अच्छा कैच लपका बाउंड्री लाइन पर. निहात सबत के लिए विकेट मिला. न्यू बैटर ने बल्लेबाज धीरे धीरे बल्लेबाजी करने के लिए विजेंद्र. श्याम ने बनाई बच्चे 7 गेंदों का सामना किया. 13 गेंदे 10 रन चाहिए. निहाल भाई और एक अच्छी गेंद डालिए, मैच में थोड़ा और मजा आएगा. रोचकता बरकरार रहेगी इस मुकाबले में. ये गेंद बहुत महत्वपूर्ण रहेगी. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. विजेंद्र पाटील जे भिवंडीतल्या वेहळे गावात राहतात आणि खूप चांगले क्रिकेट मागच्या 2 वर्षांमध्ये विजेंद्र पाटीलने खेळलेलं आहे. 21 धावा 2 गडी शेवटचा 1 बॉल बाकी. तिसऱ्या षटकात निहालने एक उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजी करताना केले. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचं होतं पण व्यवस्थित कनेक्शन झालं आणि डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल खूप काही सांगून गेलेला आहे की सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 चेंडू 10 धावा. बालाजी एकच भिवंडी. सामना सोपा नाहीये. प्रश्न 2,11,111 रुपयाचा असणार आहे. प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा असणार आहे. आणि आता इथे एक कस लागेल. 12 चेंडू 10 धावा. फक्त आता मावळ संघाकडे एखादा चांगला गोलंदाज आहे का, तो पर्याय देखील महत्त्वाचा असेल. तर दुसऱ्या बाजूला जयेश मैदानावरती डोकेदुखी ठरतोय आणि बालाजी भिवंडीचा विचार केला तर हुकमाचा एक्का ठरतोय. 12 चेंडू 10 धावाचं समीकरण आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा बाहेर जातात. त्यामुळे इथे आता मनोज दाभाडे मैदानावरती काय रणनीती घेऊन येते, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवतो ते देखील पाहणं अतिशय उत्सुकतेचा विषय असेल, रंजक विषय असेल. मनोरंजक सामना आपण पाहतोय. सिरसा चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. उमेश बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. हा सामना कठीण बनवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाज करतात. मावळ संघ सुद्धा माघार घेण्याच्या तयारीत नाही आहे आणि त्याचमुळे संघाला आधार देण्यासाठी उमेश बॉलिंग ट्रॅकवर येतात. पंचांच्या डेब्यूकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला इनफॉर्म बॅटर कॅप्टन जयेश पाटील. 12 चेंडू 10 धावांची गरज. बालाजी एकच भिवंडी. बैठक स्ट्रोक फॉलिंग स्वीप पण बॉल जातो विकेट किपरला बीट करत लॉंग स्टॉप क्लिअर करत सीमारेषा पार. 22चा येतो चौकार बालाजी एकच भिवंडीसाठी. माणूस हायलय साधा साधा अमोल भाऊंचा एकच वादा. कार्यावर लोक फिदा फिदा उन्नीच लागना त्यांच्या नादा. क्रिकेटच्या दुनियेत शुक्रिया डीजे. 11 गेंदों में 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के. तो धीरे धीरे बालाजी भिवंडी की टीम जो है वो अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. स्कोर 25 2 विकेट के नुकसान पर. बाकी का साथ मिलता बा. विकेट कीपर गेंद को नहीं रोक पाए. पीछे फाइटिंग पर खिलाड़ी था वो भी नहीं रोक पाए हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. डीप एंड विकेट पर बॉल देना along the carpet गेंद आई है. बहुत ही खराब फील्डिंग फंबल allows the batsman to come back for second. Sensible batting by Jayesh Patil. Now score moves on 27-2, chasing a target of 31 run. अब फिलहाल 10 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. 27 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 10. एका क्षणाला वाटलं होतं की सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल पण ती शक्यता जवळपास संपवलेली आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल कव्हर पॉईंटला अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण धावसंख्या 1ने पुढे सरकते. 28 वर जिंकण्यासाठी 9 चेंडू 3 धावांची गरज. बालाजी एकर्स भिवंडी. मावल के खिलाड़ी मावल के गेंदबाज संघर्ष कर रहे हैं. 9 गेंदों में 3 रनों की जरूरत है. 28 रन 2 विकेट के नुकसान पर. और बालाजी भिवंडी का पल्ला बिल्कुल भारी. लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है और अपने बॉलिंग मार पर उमेश तैयार. फ्लैग स्लिप पर खिलाड़ी, गली पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात. ऑन साइड पर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, मन बना के खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा. इस बार बढ़िया गेंद थी. 8 गेंदे 3. वैसे मैच अभी भी समाप्त नहीं है. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता. ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पराभवाच्या छायेत सुद्धा असा खेळ झाला पाहिजे की प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटायला हवा आणि तोच फागता घाम फुटतोय. कदाचित चांगली गोलंदाजी उमेशच्या वतीनं पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्रायकर हेडला विजेंद्र पाटील.
पुढे सरकले होते विकेट किपर, थोडे मागे गेले, बॉल कलेक्ट केला, डॉट आलेले आहेत आणि हे डॉट बॉल्स खूप महत्वाचे आहेत. प्रेशर बिल्टअप होतोय हळूहळू बालाजी एकर्स भिवंडी या संघावर. मला आठवतं खरं तर जेव्हा एक भगवत चषकाचा एक स्पर्धा होती कोकणामध्ये, राहुल जोगाडे गोलंदाजी करत होता, पप्पू त्या ठिकाणी होता, पप्पू तोडकर आणि अविनाश रामगुडे, आणि 6 चेंडू 3 धावा समीकरण असताना राहुलनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. फटका चांगला आहे, फटका चांगला निश्चितच असेल. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि विजयाचा चौकार. बालाजी भिवंडी कॉंग्रॅच्युलेशन. जयेशच्या पाठपर्यंत 16 धावा, विजेंद्र पाटीलला हा विजय चौकार ठोठावलाय आणि विजयाचा आस्वाद चाकलाय. जास्त वेळ न घेता आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिसून जाणार. अमोल जाधव 11, निलेश टके 6, आनंद चव्हाण 5, भूषण 3. तुझ्या बाजूला आपण पाहू शकता जयेश पाटीलच्या बॅटमध्ये 11 चेंडू 16 धावा, श्याम 6, विजेंद्र 4. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करणारे गोलंदाज आहेत, परंतु चांगली कामगिरी करणारे फलंदाज देखील आहेत. पाहूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करण पाटील या सामन्याचा हिरो ठरतोय. 2 षटकं 16 धावा, 2 मोरे टिपलेले. तर करण कॉंग्रॅच्युलेशन. करण पाटील मॅन ऑफ द मॅच. भाऊ स्पर्धा राबवितो मोठी मोठी, संधी देतो गोर गरिबांसाठी. शिरसाट स्पोर्टच्या नावानं क्रिकेटची ओळख झाली या पुणे जिल्ह्याची. पिंपळगावची शान, पाथर्डीचा मान, अभिमान आहे भारताचा. भाऊ पिंपळगावची शान, पाथर्डीचा मान, अभिमान आहे भारताचा. येस, थँक्यू डीजे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आता घेतलं जाईल सामन्याचा सामनावीर, आणि त्यानंतर आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना इथे रंगील आपण पाहतोय. स्पोर्ट्स किंग बुक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चौथ्या पर्वाचा हा सोहळा, याची देही याची डोळा रंगलेला असताना आता आजच्या रात्रीतला शेवटचा सामना इथे रंगील.